नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या मेंटर हब या प्लॅटफॉर्मवरती. तर बऱ्याच जणांचा विषय होता की प्रत्येक विषयाचा ॲप्रोच कसा असला पाहिजे. तर आपण आता चालू घडामोडीविषयी बोलणार आहोत की बाबा प्रश्न कशा स्वरूपात तुम्हाला आलेले आहेत, डाटा कुठपर्यंत करावा, आयोग नेमका प्रश्न विचारताना कशा पद्धतीने प्रत्येक टॉपिक अंतर्गत विचारतो आहे. तर त्या स्वरूपात बोलण्यासाठी मी ललित पाटील तुमच्यासमोर उभा आहे. तर आपण काय करू आता की संयुक्त गट ब परीक्षेसाठी म्हणजे ब आणि क सारखीच परीक्षा असते, तुम्ही प्रश्नांचं स्वरूप सारखं आहे, त्याच दर्जाचे प्रश्न असतात. तर चालू घडामोडी या विषयाला कसं डील करायचं बाबा, तर त्या अनुषंगाने आपण काही गोष्टी बघणार आहोत. तर आपण जर जनरली आपल्याला आयोगाने काय म्हटलेलं आहे, सिलेबस जर तुम्ही बघितला तर सिलेबसमध्ये आयोगाने 4 शब्दांमध्ये आपल्याला काय म्हटलं आहे की बाबा चालू घडामोडी जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील या 4 शब्दांमध्ये आयोगाने चालू घडामोडींचं वर्णन केलेलं आहे की बाबा या टायटल अंतर्गत आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू. पण आपण काय केलंय, आपल्या स्वतःच्या नीट सोप्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करता यावा किंवा मार्केटमधल्या जे मासिक असतात, त्रैमासिक असतात, त्या लोकांनी आपल्याला कशा पद्धतीने वर्गीकरण करून दिले, तर वेगवेगळ्या सेक्शन अंतर्गत त्यांनी वर्गीकरण करून दिले. तर त्याच्या अंतर्गत आपण तुमच्या त्रैमासिक असो मासिक असो त्याच्यानुसार आपण अभ्यास करत असतो. पण हे तर आपल्याला माहिती आहे बाबा की याच्यात इतका प्रश्न येतो किंवा प्रश्न येत नाही, हे तुम्हाला मार्केटमध्ये भरपूर ठिकाणी पाहायला मिळालं असेल की ठीक आहे अशा पद्धतीने येतो. मग ह्या टॉपिकवरती इतके प्रश्न आले बाबा, दरवर्षी एखादा प्रश्न असतो. तर त्याच्याविषयी मी बोलणार नाही जास्त. माझा मेन अजेंडा ऑफ दी डे काय आहे की बाबा प्रश्न तर येतो आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ठीक आहे बाबा राष्ट्रीय वरती प्रश्न आला किंवा आंतरराष्ट्रीय वरती प्रश्न आला, तुमचा पुरस्कारावरती प्रश्न आला, नियुक्तीवरती प्रश्न आला, विज्ञान तंत्रज्ञानावरती प्रश्न आला, संरक्षणवरती प्रश्न आला, पर्यावरणवरती प्रश्न आला. हे सपोज आपण आता काही उदाहरणं घेऊ, ठीक आहे. तर पुरस्कारावरती तुम्हाला जर प्रश्न येतोय, तुम्ही भरपूर पुरस्कार वाचत असणार, वर्षभरातले वाचत असणार, कोणी वार्षिकीमधनं वाचतं, कोणी दर महिन्याला वाचत असतं, कोणी त्रैमासिकीमधनं वाचत असतं. तर वाचत असताना आपल्याला एखादा पुरस्कार दिलेला आहे, समजा बुकर पुरस्कारावरती माहिती दिलेली आहे, पण आयोगाने आतापर्यंत जर बुकरवरती प्रश्न विचारले असतील किंवा कुठल्याही पुरस्कारावरती प्रश्न विचारले असतील तर तो काय विचारतोय की सध्या कोणाला बुकर पारितोषिक मिळालं, किंवा जर आंतरराष्ट्रीय बुकर तुमचा असेल तर त्याच्यात काय की भारतीय व्यक्ती जर आहे तर कुठलं बुक कोणी ट्रान्सलेट केलेलं आहे त्या संदर्भात प्रश्न बनतोय तुमचा, ना की तुम्ही बुकरची स्थापना पाठ करत बसणार आहात, बुकर मिळालेला पहिला व्यक्ती पाठ करत बसणार आहात. ओके. तर तशाच स्वरूपात जर तुमचा नियुक्तीवरती प्रश्न तयार होतोय, एखाद्या संस्थेवरती एखाद्या व्यक्तीची नियुक्ती होते आहे, तर आयोग कशा पद्धतीने आपल्याला जर मागचे प्रश्न विचारले त्याने, तर कसे विचारले त्याने की ही संस्था आहे, या संस्थेवरती कोणाची निवड झाली, व्यक्तीचं नाव विचारलेलं आहे. त्याने विचारताना एखादी संस्था आहे तिच्याबद्दल 4 स्टेटमेंट दिलेत का, की त्याची स्थापना कधी झाली, की त्याची स्थापना कधी झाली बाबा, की त्याचं हेडक्वार्टर कुठे, मुख्यालय कुठे. तर तशा पद्धतीने आपले प्रश्न तयार होत आहेत का. आपल्या परीक्षेची मेन डिमांड काय आहे, जर तुम्ही नियुक्तीनंतर म्हटलं संरक्षणावरती तुमचा प्रश्न जर तयार झाला तर आपण काय वाचत बसतो याच्यात की एवढ्या त्या INS शिप्स आहेत, इंडियन नेव्हल शिप्स, की त्यांचं काय कोणी तयार केली बाबा, तर कोणत्या प्रकल्पाअंतर्गत तयार केली. म्हणजे ते इतके आहेत की वाचताना तुम्ही स्वतः कन्फ्यूज व्हाल. तर त्यामुळे पण संरक्षणात तुम्हाला जर विचारलेला आधी आयोगाने प्रश्न, ठीक आहे बाबा एखादं मिसाईल आहे, कोणत्या देशाचं आहे, देश विचारलाय डायरेक्ट, किंवा सराव विचारलेला आहे,
किंवा काय विचारलेलं आहे अजून, काहीतरी गुप्तचर उपग्रह आहे का बाबा. तर अशा पद्धतीने प्रश्न तयार झालेला आहे. पण आपण काय करतोय, आपण अभ्यास करत असताना एखादं क्षेपणास्त्र आपण वाचतो आहे समजा. तर क्षेपणास्त्र वाचत असताना आपण त्याच्यात काय करतो, त्याचं वजन पाठ करतो की ते किती केजी आहे, एखाद्या गोष्टीची उंची पाठ करत बसतो. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला अपेक्षित नाही. हे कोण सांगते आपल्याला, तर आयोगाचे मागे झालेले प्रश्न. तर ह्याच प्रश्नांचा आढावा घेऊन आपण काय करू, आता एक एक प्रश्नपत्रिका बघू की आयोगाने कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते किंवा काय आयोगाचा अप्रोच होता. तर आता हा तुमचा 2024चा पेपर आहे. तर या पद्धतीने तुम्ही जर प्रश्न पाहिले तर डायरेक्ट सॉर्ट नावाची तुमची उपग्रह मोहीम वन लायनर स्वरूपात विचारलेली आहे. नंतर डायरेक्ट निर्देशांक विचारलाय बाबा की सांगा निर्देशांक हा अहवाल कोणाद्वारे प्रस्तुत केला गेला. परत तुम्ही बघितलं, जर पुस्तक आयोग विचारतोय डायरेक्ट पुस्तकाचं नाव आणि सांगा ते कोणी हे केलं. जर निधन एखाद्या व्यक्तीचं होतं आहे तर काय विचारतोय आयोग, निधन झालेल्या व्यक्तीचं क्षेत्र सांगा. कारण तुम्ही जर 24ला प्रश्न पाहिला, परत तुम्हाला 2023ला प्रश्न आहे, परत 2024च्या ग्रुप सी मध्ये प्रश्न आहे की काय तुमचे रणजित गुहा यांचं निधन झालं, तर बाबा रणजित गुहा हे कुठल्या क्षेत्राशी संबंधित होते. याच पेपरमध्ये एक प्रश्न आहे तुमचा BN गोस्वामी. ओके, तर सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की प्रत्येक टॉपिकमध्ये जर तुम्ही सब टॉपिक सुद्धा घेतला तर आयोग आपल्याला प्रायोरिटी कुठल्या टॉपिकला द्यायची की बाबा याच्यात वाचताना नाही. निधनवरती जर प्रश्न आलेला आहे तर तो अशा पद्धतीने आलेला आहे की त्या व्यक्तीचं एक क्षेत्र विचारलेलं आहे बाबा, किंवा क्लासिकल याच्यात असेल तो याच्यामध्ये तर त्या स्वरूपात तुम्हाला घराणे असतात, ते घराण्याविषयी विचारलेलं आहे. परत डायरेक्ट वन लायनर स्वरूपात राज्याची योजना विचारली. परत सूर्यकिरणचा आता हा अवघड स्वरूपाचा प्रश्न होतो, कारण की तुम्ही आता 100च्या 100 सराव होतात, तर 100 सराव तुम्ही पाठ करून त्यातल्या त्यात अजून त्याचं बोधवाक्य पाठ करणं अपेक्षित नाही. 24चा त्या मानाने पेपर थोडा अवघड दर्जाचा होता, हे आपण सगळ्यांनी मान्य केलेलं आहे, कारण की 7-8 मार्क पण त्यावेळी बेटर समजले गेले होते. नंतर असे काही जनरल अप्रोचचे प्रश्न आयोग विचारतो, ज्याच्यात तुम्ही किती 100 गोष्टी पाठ करणार आहात का, तर नाही, सर्व गोष्टी आपल्याला घेऊन जायच्या असतात. हा एक प्रश्न. आणि दुसरा आपला स्टेडियमच्या बाबतीत प्रश्न विचारलेला आहे, क्रीडांगणांची नावे 2024च्या ग्रुप सीला. परत ते प्रायोजकांच्या संबंधित प्रायोजक, ऑलिम्पिकमधले प्रायोजक कोण होते त्यांच्या स्वरूपात आयोगाने असा जनरल अप्रोचचा प्रश्न विचारलेला होता. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये डायरेक्ट वन लायनर प्रश्न की बाबा 3D नकाशासाठी सांगा कोणासोबत करार केलेला आहे. नंतर BN गोस्वामी यांच्याशी संबंधित जसं सांगितलं मी, निधनवर जो प्रश्न विचारतोय तर काय विचारतोय, कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते. प्रभा अत्रे आत्ता त्यांचं मागे निधन झालं, पण तेव्हा निधन नव्हतं झालं तर त्यांना पद्मविभूषण मिळालेला होता. तर आयोगाने प्रश्न 2023च्या पेपरमध्ये काय विचारलंय की कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे क्षेत्र. परत थोडे अवघड स्वरूपाचे प्रश्न विचारले, पण मी सांगितल्याप्रमाणे 2 प्रश्न त्यांनी टाकले होते, एक तुमचा लक्षद्वीप वरचा आणि दुसरा मालदीव वरचा. लक्षद्वीप वरचा तुम्ही इझिली सोडवायला आयोग चान्स देत होता बरोबर आणायला, पण मालदीव वाला प्रश्न आयोग तुमचा बरोबर येऊ देत नव्हता. तर अशा प्रश्नांशी काय करायचं त्याचा आपण अजून डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत की बाबा माहीत नसलेल्या प्रश्नांचं काय करायचं, किंवा आयोग असे विचित्र प्रश्न टाकतोय तर त्या बाबतीत काय करायला हवं. परत डायरेक्ट तुमची मंत्रालयाचं अभियान विचारून घेतलं, संघटन ते समृद्धी एका शब्दात. आणि काही GK टाईप प्रश्न होते की तुमचं हे चालू घडामोडीत कव्हर होत नाही, क्वांटम कण आणि आफ्रिकन युनियनचं गीत. हा पेपर तुलनेने चालू घडामोडी सेक्शन
हा अवघड दर्जाचा आयोगाने केलेला होता. त्यामुळे काय तुमचं बाकीचे जे विषय होते ते सोपे होते, त्यामुळेच कट ऑफ तुमचा 62.50 त्यावेळी लागलेला होता. तर चालू घडामोडी हा विषय सुद्धा त्यांनी जर अवघड करून दिला असता तर तुमचा तो कट ऑफ वाढला असता. परत तुमचं मालदीव्स विषयी विचारलेलं होतं की काय म्हणतोय तो, की हे अरेबिकचं त्यांनी चुकवलेलं आहे, पण आपण अ ब क ड सोबतच गेलो असतो. तुम्ही कुठलंही मासिक वाचत असा काही असा तर त्या संदर्भात एवढं बारीक तुम्ही पेपरच्या एका तासामध्ये निवडू शकत नाही. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही जर बघितलं तर 11 प्रश्न हे तुमचे वन लायनर होते. वन लायनर 2 प्रश्न तुमचे जनरल अप्रोचचे होते. जनरल अप्रोचचे म्हणजे जॉन फासे यांच्या कलाकृती आणि स्टेडियमची नावे, आणि 2 मल्टी लायनर होते. त्याच्यात पण तुम्ही जर पाहिलं तर एकला आयोग लक्षद्वीपचा प्रश्न मार्क देणारा होता आणि मालदीवचा प्रश्न तिथे आयोग तुम्हाला 100% चुकवणार होतं. तर ती गोष्ट तुम्हाला लक्षात आली पाहिजे. म्हणजे 2024चा जर तुम्हाला गट ब चा पेपर जर अवघड स्वरूपाचा आला तर तशाच पद्धतीने पेपर येईल ही भावना ठेवणं तुम्ही चुकीचं आहे. गट ब च्या पेपर नंतर गट क चा पेपर झालेला आहे. गट क चा पेपर नंतर झालेला आहे. तर त्या पद्धतीने आयोगाने परत आपल्या पॅटर्नवरती आयोग शिफ्ट झालेला आहे. तर ह्या पेपरमध्ये आयोगाने प्रश्न विचारताना कशा पद्धतीचे विचारले होते, तर अशा पद्धतीने विचारताना आयोगाने 14 प्रश्न हे वन लायनर होते. परत काय तुमचं एक प्रश्न तुमचा जनरल अप्रोचचा होता, जे प्रायोजक विचारलेले होते त्याच्या संदर्भात. तर हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. डायरेक्ट विचारतो आहे की कोणत्या जिल्ह्यात विश्वशांती बुद्ध विहार राष्ट्रपतींनी उद्घाटन केलेलं आहे. परत तुमचा डायरेक्ट पहिलं लेव्हेंडर फार्म विचारतो आहे वन लायनर स्वरूपात. परत सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये सोलार फ्लोअर मिल विचारतोय, डायरेक्ट उत्पादनाचं पेटंट मिळालं. परत परिषद विचारतोय, तो परिषद कोठे झाली, कोठे आयोजित करण्यात आली, तर इंटरनॅशनलमध्ये परिषदांवरती आतापर्यंत प्रश्न आलाय तर त्याच स्वरूपात आलेला आहे की परिषद आणि ठिकाण. कुठल्याही परीक्षांमध्ये असू द्या, तुम्ही राज्यसेवेच्या 23च्या पण पेपरमध्ये एक होते की इंडिया आशियान समिट कुठे झाली बाबा, तर त्या स्वरूपात तो काय विचारतोय तर ठिकाण विचारतोय. पण आपण काय आपल्याला भरमसाठ डाटा दिलेला आहे. नाम, मग मी नामबद्दल 100 गोष्टी पाठ करतो, याची स्थापना पाठ करतो, मुख्यालय पाठ करतो, कोणकोणते व्यक्ती आले होते तेव्हा नामची स्थापना झाली, त्याच्या मागचा इतिहास वाचतो. ठीक आहे, तुम्ही नॉलेजसाठी एकदा वाचून घ्या, पण मी ते नोट्समध्ये करतो आणि त्याच्यावरती प्रश्न येईल हा अप्रोच नसतो. कारण की चालू घडामोडीचा अर्थ आहे की सध्याच्या घडामोडी, आत्ता लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी, त्या दृष्टीने तुम्हाला त्याच्याकडे अप्रोच ठेवायला लागेल, तेव्हाच तुम्हाला मार्क येतील. परत हा प्रश्न जसा आपण बोललो की रणजित गुहा, परत BN गोस्वामी, जसा मागे प्रश्न होता तुमचा की कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहेत, तशाच स्वरूपाचा हा पण प्रश्न की बाबा एखाद्या व्यक्तीचं निधन होतंय तर तो व्यक्ती कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे ते विचारतो आहे. परत महत्त्वाचे पुरस्कार विचारलं का, पुरस्काराचं वर्ष, स्थापना वर्ष किंवा पहिला व्यक्ती, तर तुमची ती टेंडन्सी राहिलेली नाही. तर काय डायरेक्ट विचारतोय वन लायनर की किती पुरस्कारांना मान्यता दिली बाबा. परत ऑस्ट्रेलियन ओपन, टेनिस ओपन क्रीडामध्ये काय स्पर्धेच्या बाबतीत जर मागे प्रश्न आले तर बाबा स्पर्धा कुठे झाली. 2021ला तुमची युवा तिरंदाजी स्पर्धा कुठे झाली होती, यावरती डायरेक्ट लोकेशनवरती, त्याच्या ठिकाणावरती प्रश्न होता. आणि आता पण काय विचारतोय तो, या ज्या महत्त्वाच्या स्पर्धा आहे ग्रँड स्लॅम म्हणतात त्यांना, ऑस्ट्रेलियन ओपन असो, तुमची फ्रेंच ओपन असो, किंवा अमेरिकन ओपन असो, किंवा विम्बल्डन ओपन असो, तर अशा बाबतीत त्याचा अजून तुम्ही जर वाचायला गेलात तर काय त्यांचं कुठली क्ले कोर्टवर होते किंवा कुठल्या चिकन मातीवरती होते, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. आपण उगाचच जो डाटा कधीही आपल्याला परीक्षेत विचारला जाणार नाही तो आपण डोक्यात भरून घेत असतो.
त्यामुळे आपल्याला मार्क येत नाहीत, कारण की आपण म्हणतो अभ्यास तर भरपूर केलेला आहे पण मार्क का येत नाही. ठीक आहे, विचारलं तर कुठपर्यंत जाणार आहे. विजेता पुरुष, विजेती महिला, उपविजेते सुद्धा आयोगाने आतापर्यंत विचारलेले नाहीत, पण आपण 100दा ते उपविजेते सुद्धा पाठ करत असतो. नंतर डायरेक्ट बिमरेन उपक्रम विचारलाय तुमचा की काय बाबा बिमरेन. परत हा प्रश्न जो मी तुम्हाला आत्ता म्हणत होतो की जनरल अप्रोचचा, की प्रायोजक विचारले आणि सर्व बरोबर त्या ठिकाणी दिलेले आहेत. तुमचा जॉन फासेचा त्या स्वरूपाचा प्रश्न आहे किंवा स्टेडियमचा त्या स्वरूपाचा प्रश्न आहे. तर हा तुम्हाला पॅटर्न डिकोड झाला की बाबा विचारतोय तर काय विचारतोय. आता 14 प्रश्न सीला वन लायनर होते. आतापर्यंत गट बल आपण वन लायनरच विचारत होते. फक्त बच्या पेपरला फक्त 2 जनरल अप्रोच आणि 2 हे केले. त्याच्यातला एक मालदीवचा प्रश्न खूप अवघड होता, कारण की अरेबिक ही भाषा असेल का नसेल त्यावरती आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. परत विचारतोय नोबेल विचारला रसायनशास्त्रातला. सगळे नोबेल आपल्याला माहीत असतात. नोबेलमध्ये तुमचा साहित्याचा नोबेल किंवा शांततेचा नोबेल असेल, वैद्यकशास्त्राचा, त्या नोबेलवरती प्राथमिक आपलं काम काय की बाबा कोणत्या व्यक्तीला मिळाला, त्यांचा देश कुठला आहे, आणि तिसरं काय की कशासाठी मिळाला. या 3 गोष्टी प्रायोरिटीनं करणं आपल्याला अपेक्षित आहे, ना की नोबेलची स्थापना कधी झाली, पहिला भारतीय व्यक्ती कोण होता नोबेल मिळवणारा. तर ह्या गोष्टींवरती तुमचा प्रश्न येणार नाही आणि त्यातल्या त्यात तुम्ही तुमच्याकडे भरमसाठ डाटा करून घेणार आहात. तुमच्या नॉलेजसाठी, माहितीसाठी तुम्ही ते एकदा वाचून घेतलेलं ठीक आहे, पण जेव्हा रिव्हिजनची वेळ येते, जेव्हा भरमसाठ डाटा असतो, काय वाचावं काय नाही वाचावं यात आपल्याला फरक करता येत नाही. त्यामुळे काय होणार आहे, आपलं परीक्षेत मोठ्या प्रकारे नुकसान होणार आहे. नंतर काय डायरेक्ट विचारतोय एडीबीचे अध्यक्ष नियुक्ती विचारतोय का, एडीबी विषयी 10 स्टेटमेंट टाकतोय का, की एडीबीची स्थापना कशी झाली, एडीबीचे पहिले अध्यक्ष कोण होते. तर आत्ताचा लेटेस्ट आणि अध्यक्ष आहे एक व्यक्ती आहे. नियुक्तीवर सुद्धा हे सदस्य म्हणा, तुमचे उपाध्यक्ष, एका संस्थेला 4-4 उपाध्यक्ष असतील तर त्या स्वरूपात सुद्धा प्रश्न तयार होत नाही. एखादी संस्था आहे, त्या संस्थेवर एकच व्यक्ती आहे प्रेसिडेंट, गव्हर्नर बॉडी आहे, अशा पद्धतीने 4-4, 5-5 व्यक्तींवरती प्रश्न तयार होत नाही. त्याच्यामुळे कुठलीही घटना मोठी असली पाहिजे त्यावरती प्रश्न तयार होतो. डायरेक्ट नियुक्तीमध्ये विचारलं की लोकपालचा अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे. परत 20 गोल्ड, 12 सिल्वर, 13 ब्रॉन्झ. फॅक्च्युअल प्रकारचा प्रश्न, ऑलिम्पिक फॅक्च्युअल प्रकारचा प्रश्न, पण तो सुद्धा काही पद्धतीने आपल्याला सोडवता येतो. त्याच्याविषयी आपण पुढे बोलू. नंतर तुमचा दिवस, राष्ट्रीय मतदार दिवस डायरेक्ट विचारलेला आहे की कधी साजरा केला जातो. आणि स्विच दिल्ली अभियान कशाशी संबंधित आहे बाबा हे सांगा. वन लायनर स्वरूपात तुम्हाला तशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो. जर आपण अभ्यास करत आहोत तर आपल्याकडचा आपण फापट पसारा बऱ्यापैकी टाळला पाहिजे, की जो मेन क्रक्स डाटा आहे तुम्ही एकदा वाचा, तुमच्या नॉलेजसाठी वाचा की भविष्यात काही फायदा झाला तर. पण अंतिम टप्प्यात अंतिम रिव्हिजन मारताना किंवा परीक्षेसाठीचाच डाटा करताना त्या सर्व फापट पसारा तुम्हाला टाळता आला पाहिजे, जेणेकरून तुमचं काय होईल की त्या गोष्टीवरती एक कंपायलेशन होईल चांगल्या प्रकारे आणि त्यावरती जास्तीत जास्त रिव्हिजन करून तुमचे जास्तीत जास्त मार्क वाढतील. परत तुम्ही जर 23ला बघितलं, 23चा गट ब व गट क चा आपला एकत्रित पेपर झालेला होता, हे आपल्याला माहिती. तर ह्या पेपरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर 15 पैकी 15 प्रश्न हे वन लायनर आहेत. आणि वन लायनर प्रश्नांचं एक तुम्हाला सांगतो, वन लायनर प्रश्नांची जेवढं तुमची फॅक्टर होल्ड येणार आहे, जेवढा तो डाटा तुमचा कंपाईल होऊन त्यावरती वारंवार तुमची रिव्हिजन बसणार आहे, तेव्हाच ती गोष्ट तुम्हाला परीक्षेत लगेच क्लिक होणार आहे. अदरवाईज तुम्हाला फास्ट एकदम पेपर सोडवायचा असतो आणि करंटचा एवढा मोठा भरमसाठ डाटा तुमच्या डोक्यात असतो आणि जो मेन क्रक्स असतो की ज्याच्यावरती प्रश्न तयार होतो तोच नेमका डाटा आपला मिस होतो. की डायरेक्ट विचारतो आहे की काय
की पहिल्या सोन्याच्या ATMचे उद्घाटन कुठे झाले, कुठे करण्यात आले, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 20ने कोणाला सन्मानित करण्यात आले, वन लायनर. आणि याच्याच प्रश्नाच्या अनुषंगाने काही लोक म्हणतात की आयोग जुने प्रश्न विचारतो, 2-2, 3-3 वर्ष जुने प्रश्न विचारतो. तर तसला काही भाग नाही, कारण की तो काय विचारतोय बाबा, तर तो उत्तर देण्यासाठी काही ना काही तुमच्याकडे स्कोप ठेवत असतो. तर अशाच पद्धतीने या प्रश्नात त्यांनी स्कोप ठेवलाय की राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2020ला पुरस्कार मिळतो आहे, 2020ला मिळतो एखाद्या व्यक्तीला पुरस्कार. तुम्ही जर पाहिलं सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी हे सिनियर खेळाडू आहेत की त्यांना आधीच मिळालेला असेल असं आपल्याला माहीत असायला हवं. आणि विषय विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या बाबतीत, तर रोहित शर्मापेक्षा विराट कोहली सिनियर खेळाडू आहे की याला सुद्धा आधी पुरस्कार मिळाला असेल असं आपण गृहीत धरू शकतो आणि उत्तराकडे जाऊ शकतो. परत तुमचं 2020चं विचारलं की बाबा लॉकडाऊनमध्ये कुठलं हे केलं, तुम्ही जर बऱ्यापैकी बघितलं तर हे इंग्लिश नावं, आणि जर तुम्ही केंद्र सरकारच्या बऱ्यापैकी योजना बघितल्या तर ते बऱ्यापैकी हिंदीला बढावा आणि हिंदी नावं किंवा संस्कृत नावं तशा पद्धतीने नावं देत असतात. त्याच्यामुळे आपण उत्तरापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. परत तुम्हाला म्हटलं तसं निधन किंवा पुरस्कार किंवा काही गोष्ट असेल तर त्या व्यक्तीचं क्षेत्र विचारतायत आपल्याला. आपण किती पाहिलं, हा एक आयोगाचा पॅटर्न आहे की वन लायनर डायरेक्ट प्रश्न विचारतो. ठीक आहे बाबा, की तो म्हणतो की ही गोष्ट मला डायरेक्ट सांग, एका वाक्यात सांग. तर त्याच्यामुळे आपला अभ्यासाचा दृष्टिकोन सुद्धा त्या कडे बघण्याचा तसाच असला पाहिजे, तेव्हाच त्याचं रूपांतर मार्कांमध्ये होईल. नाहीतर वार्षिकीच्या वार्षिकी 500चे 500 पेज संपवून त्याचा कुठलाही उपयोग होणार नाही. डायरेक्ट म्हणतोय की परिषद कोठे भरवण्यात आली. नंतर विस्डेनचा मौल्यवान कसोटी खेळाडू डायरेक्ट विचारतो आहे. नंतर एसरचा रिपोर्ट की बाबा कोण प्रसिद्ध करतं, जसं आपल्याला आता जागतिक अन्न अहवाल कोण प्रसिद्ध करतं त्याचा प्रश्न होता 2024च्या ग्रुप बीला. तशाच पद्धतीचा प्रश्न आहे. क्यू मॉस्को संवाद स्थापन केला, डायरेक्ट वन लायनर स्वरूपाचा प्रश्न आहे. नंतर असे काही आयोग फॅक्च्युअल प्रश्न विचारतो. जर तुम्हाला त्यावेळी परीक्षेत तुमचा तुक्का बसला तर असे प्रश्न सुटतात, अन्यथा यावरती तुम्ही कितीही डोकं आपटलं तरी अशा पद्धतीचे प्रश्न सुटत नाही. दर पेपरला तुमचा एखादा प्रश्न अशा पद्धतीचा असतो. त्यामुळे करंट, जर बऱ्यापैकी लोक म्हणतात की बाबा GSचा तर आपला अभ्यास व्यवस्थित आहे, फक्त करंट, सायन्स आणि गणित बुद्धिमत्ता हे मेरिट ठरवतं, तर ते सुद्धा योग्य पद्धतीने आहे. कारण की यावरती कसा प्रश्न येईल ते तुम्हाला सांगता येणार नाही, कारण की आपण अभ्यासच इतका केलेला असतो की मेन क्रक्समध्ये आपल्याला कन्फ्युजन होतं. पण तेवढा डाटा जर आपण व्यवस्थित केला, कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा, आणि आयोग ज्या दृष्टीने जसा जसा प्रश्न विचारतो आहे ती जर आपल्याला प्रश्नांच्या थ्रू कोडिंग डिकोडिंग कळली तर आपण नक्कीच ऑन ॲन ॲव्हरेज, म्हणजे आपलं नुकसान पण नाही आणि जास्त मार्क पण नाही, अशा पद्धतीने आपण करंटला लेवल शेवल मार्क घेऊ शकतो, ज्यामुळे आपल्याला जास्त नुकसान होणार नाही. परत काय तुमचा डायरेक्ट सरावांवरती प्रश्न विचारला, अल मोहद अल हिंदी चा नौदल सराव संरक्षणच्या क्षेत्रात. परत 21 ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकणारा पहिला पुरुष टेनिस स्टार, म्हणजे विक्रम होतोय काहीतरी, की एखादा व्यक्ती एखादा विक्रम करतो आहे, म्हणजे तो व्यक्ती एकमेव असला पाहिजे, तर त्याच्यावरती प्रश्न बनण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात होतात. कारण जर तुमची एखादी स्पर्धा झाली, 8-8, 10-10 जणांना मेडल मिळालेले आहेत, तर त्यावरती प्रश्न बनण्याचे चान्सेस कमी होतात, कारण की तो विक्रम नाही मानला जात. पण एकाच व्यक्तीने जर काहीतरी विक्रम केला तर त्या स्वरूपात प्रश्न बनण्याचे चान्सेस तुमचे वाढतात. परत अशोक चक्र, तर सेम स्वरूपात त्यावेळी अशोक चक्र एकाच व्यक्तीला मिळालेला होता, प्रश्न तयार होणार आहे. यावेळेस पण अशोक चक्र आहेत, पण भरपूर त्याच्यात 8 ते 10 जण आहेत, त्याच्यामुळे प्रश्न त्याच्यावरती बनण्याचे चान्सेस कमी आहेत. परत ज्ञानपीठ डायरेक्ट पुरस्कार विचारतो आहे, पहिले मराठी साहित्यिक कोण आहेत, त्यातल्या त्यात आपण फक्त साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठचं वर्ष पाठ करणार आहे, कारण की भारतातील महत्त्वाचे पुरस्कार आहेत. बाकी आपण ज्ञानपीठ विषय फक्त कुठल्या व्यक्तीला मिळाला आणि त्या व्यक्तीविषयी माहिती घेणार आहोत.
परत डायरेक्ट वन लायनर स्वरूपाचा की तंबाखू विरोधी दिन पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला बाबा, मोठी न्यूज आहे. नंतर याच्यातून काय कळतंय आपल्याला, 3-4 गोष्टींचं आपल्याला ॲनालिसिस कळते की बाबा आयोग कुठलीही कोपऱ्यातली घडामोड विचारत नाही, की एखाद्या कोपऱ्यात झाली आणि ती आपल्याला माहीतच पाहिजे अशी घडामोड आयोग विचारत नाही. जी वेल नॉन फॅक्ट आहे की बऱ्यापैकी त्याच्याविषयी चर्चा झालेली आहे, अशाच गोष्टी आयोग विचारतोय. तुम्ही जर बऱ्यापैकी प्रश्न बघितले तर मोठा पुरस्कार तंबाखू विरोधीचा मोठा पुरस्कार आहे तुमचा, परत ज्ञानपीठचा आहे, परत अशोक चक्रचा आहे. तुम्हाला असं जागरूक वोटर मोहीम आहे की मोठे प्लॅटफॉर्म येते कुणा थ्रू राबवली गेली, तर तशा स्वरूपाचं आपला सुद्धा अभ्यास त्या दृष्टीने असायला हवा. परत तुम्ही 22ला बघितलं तरी तोच पॅटर्न की अशा पद्धतीने की सायन्स टेक्नॉलॉजी किंवा अंतरिक्षमध्ये जर प्रश्न विचारतोय तर बाबा काय कोणत्या संस्थेने अंतराळातून, कुठल्याही संस्थेचा असो, जसं आता आपल्याला 24ला स्वॉट विचारलं तशाच पद्धतीचं हा प्रश्न विचारलेला आहे की बाबा मग काय कळतं आपल्याला की आपल्याला ज्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांच्या अंतरिक्ष मोहिमा आपल्याला पाठ असणं अपेक्षित आहे, माहीत असणं अपेक्षित आहे. तर त्या स्वरूपाचा हा प्रश्न की काय म्हणतोय बाबा, परत सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्स स्कीम की कोणत्या जागतिक संघटनेशी संबंधित आहे विचारलंय, फक्त कशाशी संबंधित आहे. तो विचारतोय का ब्रिक्स विषयी 4 स्टेटमेंट, सार्क विषयी 4 स्टेटमेंट, आशियान विषयी, G20 विषयी. एकदा तुम्ही वाचा, त्याविषयी माहिती घ्या, पण वारंवार त्याचं स्वरूपात प्रश्न येईल म्हणून तशा पद्धतीचा आपल्या परीक्षेचा तरी अप्रोच नाही. आपण गट ब ची परीक्षा देतोय, आपण UPSCची परीक्षा देत नाही. UPSCच्या परीक्षेचा तुम्ही अभ्यास करत असाल तर बिंदासपणे त्या गोष्टी पाठ करू शकतात. परत अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारतात. चुकीचे विधान विचारलंय, पण त्यांनी काय म्हटलेलं आहे की 3 स्टेटमेंट दिलेले, पण चुकवायला तो काय करतोय, काही ना काही स्टेटमेंट चूक असू शकतं. अशा स्वरूपात तो आपल्याला काय करणार आहे, कुठेतरी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही किंवा काहीतरी प्रतिभा समावेश कायद्यात करण्यात आला आहे, म्हणजे असं कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही, असे एक्स्ट्रीम स्टेटमेंट तो त्या स्वरूपात देणार आहे. तशा पद्धतीने तो मल्टीलायनर देतोय तरी आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचण्याची तो वाव देतो आहे. परत NROL 85 कोणत्या देशाचा गुप्तचर उपग्रह आहे. तुम्हाला जसं सांगितलं सायन्स टेक्नॉलॉजी किंवा संरक्षणमध्ये की डायरेक्ट देश विचारतो आहे. जसं तुम्हाला आता राज्यसेवा पूर्वला 2022ला हॉन्गकॉंग विचारलं होतं की हे नॉर्थ कोरियाचं उत्तर कोरियाचं क्षेपणास्त्र होतं. डायरेक्ट विचारलेलं होतं की कोणत्या देशाशी संबंधित आहे. तशा पद्धतीने आपल्याला प्रश्न तयार होतो. परत सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये काय, ही तेव्हा कोरोनाच्या वेळेस कोणत्या कंपनीने बाबा विकसित केली होती. परत महाराष्ट्र भूषणवरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की महाराष्ट्र भूषण, त्यावेळी आशा भोसलेंना महाराष्ट्र भूषण विचारलेला होता. तुम्हाला फक्त महाराष्ट्र भूषण 21ने सन्मानित करण्यात आले, कोणाला सन्मानित करण्यात आले एवढं माहीत असलं तर उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचू शकतात. पण आपण त्याच्यात एक स्टेप ॲडव्हान्स जातो की ज्या व्यक्तीला मिळालेला आहे त्याविषयी अधिक माहिती काढून ठेवतो. आता राम सुतार यांना मिळालेला आहे, तर ती न्यूज त्या दृष्टीने कव्हर होणं अपेक्षित आहे. परत डायरेक्ट वन लायनर स्वरूपात PPS कोणी विकसित केले, तुमचे जे वेगवेगळे पोर्टल असतात त्याविषयी. परत काय गगनयानला कोणाचे सहकार्य लाभले आहे, महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले आहे, अशा स्वरूपाचे आयोग आपल्याला अंतरिक्षमध्ये प्रश्न विचारतो. गगनयानवरती विचारून झालं, तुमचं आदित्य L1ला कोणाचं सहकार्य लाभलं, अशा पद्धतीने आपल्याला राज्यसेवा 2024ला पूर्व परीक्षेत प्रश्न विचारलेला होता. मी राज्यसेवा पूर्व असो की आयोगाची कुठलीही परीक्षा असो, जी वन लायनर प्रश्नांची रचना असते ती सर्व परीक्षांना सारखीच असते. तर त्या पद्धतीने तुम्हाला ती गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. परत नियुक्ती विचारतोय तर डायरेक्ट NFRAचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ते दिले आहे का त्यांनी, NFRA विषयी 10 गोष्टी. तर अशा पद्धतीने नियुक्त्या वाचतोय आपण. तर काय करणार आहे की एका पेजवरती व्यक्ती आणि त्याच्यासमोर कोणतं प्राधिकरणाने त्याची नियुक्ती केलेली आहे, तशा पद्धतीचा जेवढा डाटा आपण कन्साइज करू
तेवढं आपल्या परीक्षेला जास्त मार्क मिळतील. हे मी मनाने सांगतोय का, तर तुमच्या समोर मी प्रश्न दाखवतो आहे की कशा पद्धतीने आयोग त्या त्या टॉपिकमध्ये अजून सब टॉपिकच्या आत गेल्यावरती प्रश्न कसा विचारतोय बाबा. की काय, एखादी समिती जर गाजली तर आर व्ही रविचंद्र समिती, रवींद्रन समिती कशाच्या उद्देशासाठी, डायरेक्ट वन लाईनर स्वरूपात प्रश्न विचारतोय. हे पोर्टल आहे तुमचं MyCGHS पोर्टल, की बाबा कुठल्या मंत्रालयाशी संबंधित आहे. जसं तुमचं संघटन से समृद्धी आता विचारलं, जर मंत्रालयाशी संबंधित काहीतरी चालू आहे बाबा, तर त्या स्वरूपात सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. त्यामुळे कुठल्या मंत्रालयाच्या अंतर्गत एखादं पोर्टल सुरू झालं आहे का तुमचं, तर ते सुद्धा आपलं डाटा कव्हर होणं गरजेचं आहे. परत आंतरराष्ट्रीय स्वरूपात की कॉम्पिट्स ॲक्ट लॉन्च केला, ती मोठी घटना आहे ना, की कोणत्या तरी देशाने काहीतरी ते गाजला असणार आहे, तर त्या स्वरूपात प्रश्न तुमचा येणार आहे. परत तुम्हाला जसं मी विचारलं की स्पर्धा झाली, तर काय क्रीडा स्पर्धा झाली, त्याचं कोणत्या देशात पार पडली, कारण की अशा याच्यात आपले 8-8, 10-10 लोक हे मेडल घेत असतात. तर त्याच्यावरती प्रश्न तयार करताना जरा त्याच्यात पण कंपाऊंड प्रकार, रिकर्व प्रकार, वेगवेगळे प्रकार असतात, तर ते खूप कॉम्प्लिकेटेड होतं. प्रश्न तयार करणाऱ्याला सुद्धा ते कॉम्प्लिकेटेड जातं. त्याच्यामुळे अशा गोष्टींवरती सहसा प्रश्न तयार होत नाही. परत पुरस्कार विचारतोय तर डायरेक्ट की बाबा कुष्ठरोगासाठीचा आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार कोणाला मिळाला, आणि एखादा तुम्हाला सांगितलं तसं फॅक्च्युअल प्रश्न की पशुधनाच्या बाबतीत कितवा क्रमांक आहे. पण बऱ्यापैकी तुम्ही अर्थशास्त्रात वाचलं असेल तर त्यावेळी तुमचं हे कव्हर झालं असणार आहे. तसं अर्थशास्त्राच्या अँगलनेच तो प्रश्न तयार झालेला आहे. नंतर तुम्हाला प्रत्येक परीक्षेत सेम पॅटर्न दिसतो आहे की 22ची जरी तुम्ही बघितली की प्रत्येक याच्यात की काय बाबा, की पुरुष अभिनेत्याला जर आपण पुरस्कार, कुठलेही महत्त्वाचे पुरस्कार असतील तुमचे, ऑस्कर असतील किंवा चित्रपटसृष्टीतले कुठलेही पुरस्कार असतील, जर प्रश्न आतापर्यंत विचारला गेलाय तर काय, अभिनेता, अभिनेत्री, तुमचा कोण, दिग्दर्शक आणि चित्रपट, अशा गोष्टींवरतीच आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. तुमचे वेगवेगळे कुठलेही पुरस्कार असो, की ह्या 4 गोष्टी मग आपल्याला प्रायोरिटीने पाठ असणं अपेक्षित आहे. परत विचारलंय डायरेक्ट की बोल्ट्झमन पदक मिळवणारे, परत एखादा विक्रम होतोय पॅरालिम्पिक गेम्समध्ये 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे, टोकियो 2020च्या वेळेस. कारण की भरपूर लोकांना मेडल मिळालेले असतात, पण एखाद्या व्यक्तीने त्यातल्या त्यात विक्रम केलाय की पॅरालिम्पिकमध्ये 2 पदके, तर प्रश्न तुमचा तयार होणार आहे. नंतर महाराष्ट्राशी संबंधित येरवडा कारागृहात ऋण योजना सुरू केली होती. परत तुमची एखादा फॅक्च्युअल टाईपचा प्रश्न की जो आयोग एखादा तुमचा चुकवणारच आहे, तर अशा स्वरूपात काय, डोनेशन ट्रान्सलेशन या संस्थेच्या 21व्या अहवालानुसार अवयव दान व प्रत्यारोपणासाठी भारताचा जगात कितवा क्रमांक आहे. अशा स्वरूपात तुम्हाला एखादा फॅक्च्युअल प्रश्न विचारणार आहे जिथं तुम्हाला आयोग चुकवू शकतो. परत पुस्तकावरती एखादा प्रश्न बियॉन्ड पॉसिबल, परत अमृत सरोवर मोहिमेशी संबंधित काय बाबा, जसं तुमचा बिन ट्रेन उपक्रम आता विचारला, स्विच दिल्ली विचारलं, तर अशा स्वरूपात जे जे अभियान किंवा योजना असतात किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतात, तर त्या स्वरूपात आपल्याला प्रश्न तयार झालेला दिसतो. तर अशा स्वरूपाचा एखादा प्रश्न येतो, जरी तुम्हाला मल्टीलायनर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, तर काही ना काही तो उत्तर तुमचं बरोबर येण्यासाठी स्कोप देतो आहे की ही योजना दिल्ली सरकारने सुरू केली, भारताचा कोणताही नागरिक आणि या योजनेवर भेट द्यावयाच्या तीर्थस्थळांच्या यादीमध्ये अयोध्येचा नुकताच समावेश करण्यात आलेला आहे. जर दिल्ली सरकारने सुरू केली आहे तर भारताचा कोणताही नागरिक कसं काय त्याचा लाभ घेऊ शकतो, इथं तुम्ही शंका घ्यायला पाहिजे. त्यावेळी तुमचं इथं उत्तर बरोबर येणार आहे. नंतर राष्ट्रीय उद्यान पर्यावरणाच्या बाबतीत ह्या तुमच्या गोष्टी भूगोलात सुद्धा कव्हर होणार आहे. परत परिषदांवरती तुमचा प्रश्न येतो की मध्य आशिया शिखर परिषद पहिलीच होणार आहे 22मध्ये, परत त्याच्याविषयी आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. भारताने मध्य आशियाशी, मग मध्य आशियात हे देश येतात का, तशा स्वरूपात आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. परत नीती आयोग काय विचारलंय, नीती आयोगाविषयी 4 स्टेटमेंट टाकले का. नीती आयोगाविषयी विचारलंय तुम्हाला उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली.
ओके. परत एखादा प्रोग्राम असतो तुमचा, काय युवा विज्ञानी कार्यक्रम कोणाच्या अंडर बाबा सुरू करण्यात आला, मंत्रालयाच्या मोहिमा असू दे किंवा कुठल्याही संस्थेच्या मोहिमा असू दे, महिला आयोगाच्या मोहिमा असू दे, तर ते आपल्याला माहीत पाहिजे. परत हानिकारक कायदे हटवा, सशक्त कायदे बनवा की दिवसाची थीम आहे. ज्या ज्या महत्त्वाच्या दिवस असतात तर त्यांच्या थीमसुद्धा आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. पण नसलं तरी काही ना काही आयोग तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला स्कोप देत असतो की हानिकारक कायदे हटवा, सशक्त कायदे, त्याचा आणि एड्सचा काहीही संबंध दिसत नाही. ओके. तर शून्य भेदभाव दिवस किंवा जागतिक समता दिवस, जागतिक सामाजिक न्याय दिन, की आपण कुठला तरी मग 3 पैकी ऑप्शन निवडला पाहिजे. आता मला सुद्धा याचं उत्तर माहीत नाही, पण मी काय इलॉबरेट करून दिले जागतिक सामाजिक न्याय दिन, तर तशा स्वरूपात आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे. परत इस्रोचे अध्यक्ष म्हणून डायरेक्ट वन लायनर की नियुक्तीमध्ये विचारतोय तो बाबा की नियुक्ती कुठल्या व्यक्तीची झालेली आहे आणि एखादं ऑपरेशन वगैरे की 2020 सालात अवैध दारू व्यापार संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कोणती मोहीम सुरू झाली. ह्या मोहिमा, त्याच्याबरोबर भारत ज्या वेगवेगळ्या मोहिमा करतो, आता तुम्हाला ऑपरेशन दोस्त असेल, ऑपरेशन कावेरी असेल, ऑपरेशन गंगा असेल, यावरती जोड्या लावायला प्रश्न राज्यसेवेच्या पेपरमध्ये येऊन गेलेला होता. तर तशा स्वरूपात भारताने जर कोणत्या देशाला मानवतावादी मदत केलेली आहे किंवा भारत जर अभियान राबवतो आहे किंवा आपल्या नागरिकांची सुटका करतोय दुसऱ्या देशात जर काही झालं असेल, तर त्या स्वरूपात सुद्धा तुमचा प्रश्न तयार होतो. तर आत्ता तुम्हाला 22 पर्यंत प्रश्न दाखवले. तर आत्ता आपण काय करू, तर आपल्याला आता काय समजलं की आपल्या परीक्षेचा पॅटर्न काय आहे. आपल्या परीक्षेचा पॅटर्न काय आहे, तर आयोगाचा वन लायनर प्रश्नांवरती भर दिसतो. डायरेक्ट आपण बघितलं की वन लायनर 14 प्रश्न तुमचे वन लायनर स्वरूपात आयोगाने विचारले आहे. गट व परीक्षेत फक्त 2 प्रश्न मल्टी लायनर होते. तसं तुम्हाला मी दाखवलं की मालदीव आणि लक्षद्वीपचा, त्याच्यातला एक आयोग तिथपर्यंत जाण्यासाठी जागा देतो. दुसऱ्या ह्याच्यात तुम्ही किती डाटा केलेला असला तर तो चुकणारच आहे. परत काय, गटकच्या आता 14 होते बरोबर, 23ला 15 पैकी 15 वन लायनर होते, 22ला बऱ्यापैकी 13-14 प्रश्न तुमचे वन लायनर होते, म्हणजे 14च, आणि 21ला थोडा 24 सारखाच पॅटर्न होता, पण तिथं सुद्धा काही ना काही आयोगाने स्कोप दिलेला होता. नंतर काय आहे पुढचं, की आता यातून काय कळलं आपल्याला, आयोगाचा बऱ्यापैकी ट्रेंड काय आहे, फॅक्च्युअल आणि वन लायनर. त्यामुळे काही गोष्टी काय एक्झॅक्ट पाठ पाहिजे. पुरस्कार मिळालाय तर बाबा कोणाला मिळालाय, नियुक्ती झाली तर कोणाची नियुक्ती झालेली, संरक्षणाशी संबंधित एखादं क्षेपणास्त्र आहे तर ते कोणत्या देशाची संबंधित आहे. तर अशा स्वरूपाचा आपल्याला ती गोष्ट डायरेक्ट एक्झॅक्ट माहितीच पाहिजे. एखादं पोर्टल सुरू झालंय तर बाबा कुठल्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे, तो डायरेक्ट तशा स्वरूपाचे तुम्हाला प्रश्न विचारतो आहे. मग आता PYQ आपण बघितले की आयोग प्रश्न कसे विचारतोय ते बघितलं. आता याच्यातून काय करणार आहे, तुम्हाला वाचताना काय महत्त्वाचे आणि काय महत्त्वाचे नाही हे समजलं. म्हणजेच काय, आता आपली चौकट की नाही आयोग विचारतो आहे निधन टॉपिक अंतर्गत, तर आपलं प्रायोरिटी एरिया आहे की बाबा त्या व्यक्तीचं त्याने क्षेत्र विचारलंय, मग त्या व्यक्तीविषयी मी थोडी माहिती काढून घेतो. पण त्या व्यक्तीला कोणत्या साली कोणता पुरस्कार मिळाला एवढा डाटा मी करणार नाही, कारण की पुस्तकात भरमसाठ डाटा दिलेला असतो. या साली पद्मश्री मिळाला, या साली पद्मविभूषण मिळाला, तर एवढ्या गोष्टी तुम्ही किती लोकांच्या पाठ करणार आहात. परत तुमची नियुक्ती झालेली आहे, जर तुमचे समजा उदाहरणार्थ रॉवरती एखाद्या व्यक्तीची नियुक्ती झाली आहे, रॉवरती सहसा IPS व्यक्तीची नियुक्ती होते, तर IPS व्यक्ती तुम्ही काय पाठ करणार आहे, त्याचा कॅडर पाठ करणार आहे का, की हा 1996 बॅचचे कॅडरचे IPS अधिकारी आहेत. तर अशा स्वरूपात आपल्याला माहिती दिलेली आहे, आपण ती पाठ करतोय, पण आपल्या परीक्षेसाठी ती काहीच महत्त्वाची नाही. त्याच्यामुळे काय, तुम्हाला आता फापट पसारा आणि महत्त्वाचा नसणारा कंटेंट आता वगळता येईल. कशावरून, PYQ तुम्ही बघितले, तुम्ही सगळ्या गोष्टी बघितल्या, सब टॉपिकमध्ये तुम्ही अजून गेले की बाबा काय विचारतोय तो, हे तुम्हाला आता कळलं. त्याच्यानंतर तुम्ही आता सिलेक्टिव्ह की प्रायोरिटी, मी एखादा टॉपिक वाचायला घेतला, हा मी आता याच्यातलं हेच वाचेन, महत्त्वाचं आहे बरं, किंवा एखादी घटना आहे बरं, एखाद्या व्यक्तीने विक्रम केला आहे बरं, 10 अध्यक्ष नाहीत, 10 उपाध्यक्ष नाहीत बरं, अशा पद्धतीने आपल्याला त्या गोष्टींशी डील करता आलं पाहिजे.
नंतर काय आता इथून पुढं काय आहे तुमचं, पुन्हा पुन्हा PYQ पहा. त्याच्यानंतर काय प्रश्नांचा ट्रेंड व पॅटर्न आत्ताचा सध्याचा कसा चालू आहे ते. परत मग त्याच्यातले फोकस एरिया जसं मी सांगितलं तसं की प्रत्येक टॉपिकमध्ये सब टॉपिक ते त्याच्यात कशा पद्धतीने प्रश्न विचारला आहे हे तुम्ही स्वतः करायचं. 21 ते 24चे प्रश्न घ्यायचे, त्या अँगलने नाही हा प्रश्न याच्यावरती विचारला होता, दुसरा प्रश्न याच्यावरती विचारला होता, तर तो कसा विचारलेला होता त्या पद्धतीने करायचं. मग काय होईल, तुमची तो डाटा कंपाईल होईल चांगला. त्या डाटाला प्रत्येक याच्यात तुमच्या 3-4 पेजेसमध्ये अख्खा वर्षभराचा डाटा तयार होईल. आणि तुम्हाला फायनल रिव्हिजनला जास्तीत जास्त जेवढ्या रिव्हिजन तुमच्या झाल्या तर त्या पद्धतीने परीक्षेत तुम्हाला त्याचा फायदा होईल. म्हणजे काय, आता परीक्षेत लगेच तुम्हाला क्लिक होईल. प्रायोरिटी प्रायमरी आणि सेकंडरी डाटामध्ये तुम्हाला फरक करता आला पाहिजे. नंतर आता सोर्सेस विषयी बरेच जण विचारतात की सोर्सेस म्हणजे कुठून आपण वाचावं, काय करावं. तर मला असं वाटतं की सोर्सेसपेक्षा त्या सोर्समधून तुम्ही लवकर आयोगाचा ट्रेंड आणि पॅटर्न समजून त्या सोर्समधून कसा डाटा एक्स्ट्रॅक्ट करतायत किंवा त्या सोर्समधला महत्त्वाचा डाटा कसा वाचताय किंवा कसा कंपाईल करताय याला जास्त महत्त्व आहे. की काय त्यातून काय वाचावे आणि काय नाही हे समजणे जास्त महत्त्वाचं आहे. मार्केटमध्ये उपलब्ध असणारा कुठलाही सोर्स तुम्ही वापरू शकता. परत काय करा तुम्ही आता, मग त्याच्यावरती जसं मी सांगितलं तसं कंपायलेशन व्यवस्थित, आपल्याला ट्रेंड पॅटर्न समजून कन्फ्युजन होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. की बाबा कन्फ्युजन म्हणजे आता बरेच जण काय करतील, 2024 किंवा 25 2024चे पण आपल्याला पद्म पुरस्कार आहेत. फॉर एक्झाम्पल 25चे पद्म पुरस्कार आहे, नाही मी 1.5 वर्षाचा डाटा करतो, 2 वर्षाचा डाटा करतो, तर कन्फ्युजन होऊन 24चा 25चा डाटा आपण करू. पण काय होईल आपलं, शेवटी मग दोघांचं आपलं कन्फ्युजन होऊन जाईल की त्या व्यक्तीचं क्षेत्र विचारलं बाबा की महाराष्ट्रातले विचारले. मग तुम्ही आत्ता लेटेस्ट डाटा केला पाहिजे की एक ठरवलं पाहिजे तुम्ही की कुठून कुठपर्यंत करू मी, की एक सीमारेखा आखली पाहिजे की काय मी जुलै 2024 पासून डाटा करणार आहे, माझी परीक्षा नोव्हेंबरमध्ये आहे, तर मी ऑगस्ट म्हणजे 2 महिने अलीकडं पेपर सेट होत असतो, तर ऑगस्ट 2025 पर्यंतचा डाटा तुम्ही केला पाहिजे जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होणार नाही. आणि शेवटी काय तुमचं फोमो म्हणजे काय, फिअर ऑफ मिसिंग आउट नसला पाहिजे की मी एखादा सोर्स वाचतोय तर उद्या मला दुसरा मार्केटमधला सोर्स दिसला तर मी एकच गोष्ट 10 वेगवेगळ्या सोर्समधून वाचतोय भीतीमुळे. तर तशा पद्धतीचं नाही, मार्केटमध्ये जेवढ्या गोष्टी चालू आहेत तेवढ्या प्रत्येक म्हणजे सोर्सने इन्क्लूड केलेल्या आहेत. जर तो सर्वांचा प्रश्न बरोबर येणार आहे तर सर्वांचाच बरोबर येईल, जर चुकला तर सर्वांचाच चुकेल. फक्त आपण व्यवस्थित त्याच्यातला डाटा काढून कंपाईल करून व्यवस्थित ॲनालिसिस करून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. एका सोर्सवर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. नंतर काय आवाक्या बाहेरचे प्रश्न तुम्ही म्हणतात की नाही की तुम्ही हे पाठ करू नका, ते पाठ करू नका, वजन पाठ करू नका, किलोग्रॅम पाठ करू नका. पण आयोगाने तशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत तर त्या बाबतीत काय करायचं. तुम्हाला मी तसे जनरल अप्रोचचे प्रश्न दाखवले. तुम्हाला जॉन फासेचा मी प्रश्न आत्ता दाखवला की जॉन फासेंच्या कलाकृती कुठल्या आहेत, साहित्यकृती कुठल्या आहेत, किंवा स्टेडियमचे नाव विचारलेले होते आपल्याला, किंवा तुम्हाला स्पॉन्सर्स विचारलेले होते ऑलिम्पिकमध्ये. तर असे जनरल अप्रोचचे काही प्रश्न विचारलेले होते की तुम्ही कितीही पाठ केलं असतं तर त्या गोष्टी तुमच्या पाठ होऊ शकल्या नसतात. त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टी सोबत घेऊन गेल्या पाहिजे. नंतर काय शेवटचा पर्याय लॉजिकचं मॅजिक, म्हणजे आता व्यवस्थित आपण सोर्स केला आहे, आपला अभ्यास व्यवस्थित केलेला आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या आहे, कंपायलेशन व्यवस्थित केलं आहे, सर्व गोष्टींना रिव्हिजन व्यवस्थित मारलेली आहे. मग आता शेवटी काय करायचं बाबा, तर मग काहीतरी तिथपर्यंत आपण पोचू शकतो का, तर तशा पद्धतीने आपण काही प्रश्न बघू की कशा पद्धतीने आपण त्या गोष्टींना टॅकल करू शकतो. जसं आपण बोललो आता अरुणोदयविषयी तुम्हाला जर माहीत नसलं तर काय करणार आहे तुम्ही. आता शेवटी आपल्याला राज्य दिलेत, अरुणोदय आता एखाद्या राज्याची नसेल आज आली कोणाच्या वाचण्यात तर तुम्ही काय करणार आहे की बाबा ठीक आहे मणिपूर, मिझोराम, नागालँड, पण त्यातल्या त्यात मला
आसाम परिचयाचं आहे की मला नॉर्थ ईस्टमध्ये आसाम हे राज्य मोठं आहे हे माहिती आहे, पण शेवटी मग मी काय करणार आहे की आसामकडे जाणार आहे. हा चुकूही शकतो तुमचं, पण दिस इज द लास्ट ऑप्शन, की शेवटचा पर्याय. आता मला अटेम्प्ट करायचा आहे, पेपर एखाद्या वेळेस अवघड आला, काही आलं तर त्यावेळेस तुम्ही काही गोष्टी करू शकतात. परत या स्वरूपाचा प्रश्न की साहित्यकृती किती वाचणार आहेत तुम्ही, तर तशाच पद्धतीने हा सुद्धा डील केलेला होता. परत स्टेडियमचे नावं तुम्ही किती पाठ करणार आहे, 100, 200, 500, तर त्या स्वरूपात हा प्रश्न विचारलेला होता, बरोबर जोड्या लावून दिलेल्या होत्या. परत लक्षद्वीप आणि मालदीव विषयी बोललो आपण. मुख्य शहर कवरत्ती आणि इथे अगाटी, 2 कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आहे. एखाद्या राज्याचं किंवा केंद्रशासित प्रदेशाचं मुख्य शहर वेगळं, राजधानी वेगळं, म्हणजे जनरली असं नसतं. तुम्ही म्हटलं महाराष्ट्राचं मुंबई हे शहर मुख्य शहर आहे आणि पुणे ही राजधानी आहे, असं चालू शकत नाही. मुख्य शहर म्हणजे मुंबई आहे, तर जनरली राजधानी पण तुमची मुंबईच असायला हवी. तर त्या स्वरूपात तसं 2 कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आहे. तुम्ही लक्षद्वीप म्हणजे मल्याळम आणि संस्कृत भाषांमध्ये लाक्षद्वीप जनरल स्टेटमेंट आहे. चुकवण्याचे कुठं असू शकतं की दुसऱ्या क्रमांकाचं आपल्याला माहीत नाही आणि चुकीचं विचारलं आहे, अयोग्य विचारलंय. हाच जर प्रश्न योग्य विचारला असता तर प्रश्न अजून अवघड झाला असता. मी तेच म्हणतोय की लक्षद्वीपचा प्रश्न त्यांनी बरोबर येण्यासाठी दिला होता आणि जो मालदीवचा प्रश्न आहे, तुम्हाला मालदीवचा प्रश्न हा योग्य विचारलाय, तर हा प्रश्न तुमचा चुकण्यासाठीच दिलेला होता की अधिकृत भाषा अरेबिक आहे. आपण त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. सर्व आपल्याला घेऊन जावं लागेल, कारण की आपल्याला त्या गोष्टीचं एवढं इन डिटेल माहीत असणं अपेक्षित नाही किंवा कोणीच ते कव्हर केलेलं नसणार आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी जणांनी अबकडं हेच ऑप्शन मारलं असणार आहे. तर संघटनचे समृद्धी तुम्हाला विचारला होता की काय, ते सांगितल्याप्रमाणे जसं आपण ॲनालिसिस घेतलं होतं आधी की संघटनचे समृद्धी बऱ्यापैकी मंत्रालय जर तुम्ही बघितले, संघटन सेल्फ हेल्प ग्रुपच्या बाबतीत किंवा बा संघटित करायचं आहे लोकांना आणि त्याच्यातून समृद्धी म्हणजे भरभराहट, तर तुम्ही बऱ्यापैकी मिनिस्ट्रीज बघितल्या तर त्याच्याशी आपली ग्रामीण विकास मंत्रालय जोडलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही त्याला घेऊन जाऊ शकतात. परत तुम्हाला आता हे माहीत तर पाहिजेच तुम्हाला लेव्हेंडर फार्म कोणत्या राज्यात विकसित करण्यात आलेले आहे, पण आयोगाचा क्वेश्चन सेट करण्याचा ट्रेंड पण तुम्हाला बऱ्या प्रश्नांमध्ये जर शेवटी माहितीच नाही तर काहीतरी सिलेक्ट करायचं आहे, तर ऑप्शन तयार करताना 3 त्याने नॉर्थ ईस्टचे देऊन दिलेले, 4था ऑप्शन तुमचा जम्मू काश्मीरचा दिलेला आहे. तर तशा बाबतीत तुम्ही काहीतरी लावू शकतात. शेवटी अटेम्प्ट करायचं आहे. 100 प्रश्न आहेत आपल्याला, 60 मिनटं आहेत. शेवटी तुम्ही अभ्यास व्यवस्थित केलेला आहे, पण आता शेवटचा पर्याय आहे की उत्तर आपल्याला निवडायचंच आहे, प्रश्न अटेम्प्टच करायचा आहे. तर मग काही गोष्टी आपल्याला आपण करू शकतो. भरपूर प्रश्न आहेत, वेळेअभावी आपण पूर्ण घेऊ शकत नाही, पण काही गोष्टीत तुम्हाला परत अशाच स्वरूपाचा जसा असा लेव्हेंडर फार्मचा प्रश्न होता, तशाच स्वरूपाचा 20 गोल्डचा प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे. 20 गोल्ड, 12 सिल्वर आणि 13 ब्रॉन्झ, तशाच पद्धतीने ऑप्शन किंवा बा फ्रान्स, नेदरलँड आणि ऑस्ट्रेलिया कल्चरली सिमिलर म्हणा तुम्ही किंवा तशा पद्धतीने हा एशियन कंट्री एक वेगळा ऑप्शन निघत होता. तशा पद्धतीने तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे की आता एवढी लिस्ट आपण नाही वाचू शकत की 3ऱ्या क्रमांकाला होता जापान, तर त्या स्वरूपात जर तुम्ही वाचलं असेल तर ठीक आहे. शेवटी मग हा आपण शेवटचा पर्याय सांगत आहोत. हे प्रश्न आपण बघितलेले होते. तुम्ही मला आता बऱ्यापैकी 21च्या पेपरमध्ये जर तुम्ही पाहिलं च्या पेपरमध्ये एका सॅटेलाईट विषयी माहिती दिलेली होती. तो प्रश्न आपण बघूयात. तर काय म्हणतोय, GSAT 30ची खालीलपैकी
कोणती वैशिष्ट्ये आहेत. तुम्ही मला म्हणाल बाबा तू सांगतोय वजन पाठ करू नको, उंची पाठ करू नको किंवा इन डिटेल पाठ करू नको, तर मग अशा प्रश्नांना कसं डील करायचं. तर काय म्हटलंय आता CSAT GSAT 30चं काय एवढं वजन दिलंय की आयोग 3, 3, 5, 8 करून देणार नाही तुम्हाला किंवा 3, 3, 5, 9 करून देणार नाही, की आयोग नेमकं कुठं चुकवतोय हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे, की बाबा या गोष्टीत तो चुकवणार नाही. तर बऱ्यापैकी त्यांनी सर्व स्टेटमेंट त्या पद्धतीने बरोबर दिलेले होते. परत तशाच पद्धतीचा असा प्रश्न विचारलेला होता की राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालानुसार बालकांसंबंधी गुन्ह्याची माहिती निम्नप्रमाणे आहे की दर दिवशी 109, 39,827, 21,401, 2,832. आता तुम्ही चालू घडामोडींचा अभ्यास करतायत, एवढे आकडे ह्युमनली पॉसिबल आहेत का पाठ करणं. तर त्या स्वरूपात सुद्धा तशाच पद्धतीने प्रश्न सेट होता. वरीलपैकी सर्व याचं ऑप्शन दिलेलं होतं. एक्स्ट्रीम प्रश्न असतील तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही अटेम्प्ट करू शकतात. तर अशा पद्धतीने काय आता आपलं आपण सर्व गोष्टींची विषयी बोललेलो आहोत. तर आता काय की आयोगाच्या प्रश्नांचे विश्लेषण आपलं करून झालं. आता काय आपल्याला समजलं की प्रश्न असा आहे की टेस्ट सिरीज लावावी का, टेस्ट सिरीज जॉईन करावी का. टेस्ट सिरीज जॉईन करण्याच्या आधी आपण सर्व प्रश्नांचं व्यवस्थित ॲनालिसिस केलेलं आहे. त्या ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला आयोगाचा ट्रेंड आणि पॅटर्न समजलेला आहे. तर कुठली टेस्ट सिरीज या ट्रेंड आणि पॅटर्नला धरून प्रश्न विचारत आहे आणि आपल्याला कशा पद्धतीने त्याचा फायदा होऊ शकतो हे जर तुम्हाला कळलं, अन्यथा तुम्ही तुमचा डाटा व्यवस्थित कंपाईल केला आणि त्याच्यावरती मल्टिपल टाइम्स रिव्हिजन केली तर तुम्हाला टेस्ट सिरीज लावण्याची गरज नाही. पण काय होतं, बऱ्याचदा टेस्ट सिरीजमध्ये काहीही प्रश्न विचारतात, त्याचा आणि आपल्या ट्रेंड आणि पॅटर्नचा काही संबंध नसतो. जो आपला ओरिजिनल आयोगाचा पॅटर्न आहे त्याच्याशी कुठेतरी मग आपलं काय होतं की आपण त्याच्यापासून लांब जातो. ते डोकं आपण आपल्या आयोगाच्या पेपरमध्ये लावायला जातो आणि बऱ्यापैकी नुकसान आपलं त्याच्यात करून घेतो. नंतर काय मग शेवटी आपला काय निष्कर्ष निघतो की बाबा चालू घडामोडी याचा अर्थ काय होतो, म्हणजे जनरली आपल्या गट ब च्या पेपरसाठी चालू घडामोडीचा अर्थ होतो की बाबा आत्ताच्या सध्याच्या चालू घडामोडी, सध्याच्या म्हणजे आत्ता तुमच्या 12 महिन्याच्या म्हणा किंवा 10 महिन्याच्या म्हणा, त्यातल्या अंतर्गत तो चालू गोष्टी विचारतोय. नियुक्तीमध्ये विचारलं तो प्राधिकरणाविषयी 4 स्टेटमेंटनी देते, तर तो काय विचारतोय की डायरेक्ट संस्था विचारतोय की या संस्थावरती कोणाची नियुक्ती झाली. सध्या लेटेस्टमध्ये निधन झालंय ती बाबा कुठल्या क्षेत्राशी संबंधित होते. पुरस्कार मिळाला आहे तर सध्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे, ना की तो वर्ष पाठ करायचे, पहिला भारतीय, दुसरा भारतीय, पहिली भारतीय महिला. तर तो जास्त डाटा तुमच्याकडे होणार आहे. खूप चांगले मार्क्स देणारा विषय आहे, मात्र दृष्टिकोन बदलणं अपेक्षित आहे. दृष्टिकोन म्हणजे हाच की कशा पद्धतीने प्रश्न येतात. कारण की जनरली आपण इतर GSच्या विषयांचं काय करतो तर बऱ्यापैकी आपण PYQ वाचतो किंवा ट्रेंड कळालेला असतो, पण करंटचं काय होतं आपण लक्ष देत नाही की आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारतोय. हा व्हिडिओ बघितल्यानंतर परत तुम्ही एकदा प्रश्नांचं ॲनालिसिस करा की बाबा प्रश्न विचारलाय तर कशा विचारला, आयोग कोपऱ्यातली घडामोडी विचारतोय का, तर सर्वश्रुत सर्वज्ञात वेल नोन फॅक्ट आयोग विचारतो आहे. फक्त आपलं काय रिव्हिजन कमी पडतायत किंवा जो महत्त्वाचा नसणारा डाटा आहे तो आपण डोक्यात घालून घेतो आहे. एवढं तुम्ही लक्षात घ्यायला हवं. परत आता काय आपलं इथं सर्व गोष्टी झालेल्या आहेत. आपण काय बघितलं तर आपण काय बघितलं की आयोगाचा ट्रेंड आणि पॅटर्न सध्या काय राहिलेला आहे चालू घडामोडीच्या बाबतीत. त्याच्यावरून आपण काय बघितलं ते कुठून शोधलं आपण, PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चनमधनं बघितलं कशा पद्धतीने आयोगाने केलेलं आहे, प्रश्न विचारले आहे. त्याच्यातून आपली आता प्रायोरिटी ठरली काय, प्रायमरी गोष्टी कुठल्या आहेत आणि सेकंडरी गोष्टी कुठल्या आहेत. प्रायमरी म्हणजे प्रत्येक टॉपिकमध्ये सब टॉपिक की या टॉपिकवर प्रश्न विचारला आहे तर तो कशा पद्धतीने विचारला आहे हे आपल्याला सर्व गोष्टी कळाल्या. आणि त्याच्यातून काय होईल आपलं आता एक डाटा कंपायलेशन होईल. डाटा कंपायलेशन
आणि त्या झालेल्या डाटा कंपायलेशनला मिनिमम कंटेंटला तुमच्या काय होतील, मॅक्झिमम रिव्हिजन होतील. आणि काय तुमचे मार्क्स नक्कीच इम्प्रूव्ह होतील. तर धन्यवाद. आता आपण सर्व गोष्टींची चर्चा आपण केलेली आहे की बाबा चालू घडामोडींचा अभ्यास करताना तुमचा ॲप्रोच कसा असायला हवा किंवा आपली परीक्षा आपल्याला काय सांगते हे मी मनाने सांगितलं का तुम्हाला. मागचे प्रश्न जसे आलेले आहेत त्या स्वरूपात मी सर्व गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. नक्कीच तुम्हाला गोष्टी पटल्या असतील. तर तुम्ही आणि आपल्या चॅनलला तुम्ही आपण मेंटोर हब या आपल्या प्लॅटफॉर्मवरती आपण टेलिग्रामवरती फ्री मेंटॉरशिप हा इनिशिएटिव्ह चालू केला आहे. जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला याबाबत जर माहीत नसेल तर तुम्ही नक्की तो जॉईन करू शकता. तर धन्यवाद. भेटू पुढच्या वेळी. खूप अभ्यास करा, पास व्हा. ओके, धन्यवाद. थँक्यू.